ताई 3 वर्षाच्या मुलीला नसापूर या ठिकाणी जीवे मारण्यात आलेला आहे अत्याचार करून. काय सांगणार ते? नसरापूरची जी घटना झालेली आहे अत्यंत क्लेशदायी आहे. एका 4 वर्षाच्या लहान चिमुकलीवरती एका नराधमाने बलात्कार केला आणि त्याच्यानंतर तिला दगडाने ठेचून मारून टाकलं आणि शेणाच्या याच्यामध्ये तिला दाबून टाकलं. खरं घटना बघितल्यानंतर प्रत्येकाला वाईट वाटेल, प्रत्येकाच्या मनामध्ये एक भीती तयार होईल, आपल्या स्वतःच्या मुलींच्या बाबतीमध्ये एक भीती तयार होईल अशी ती घटना आहे. अनेक जण आवाज उठवत आहेत, पण या घटनेमध्ये मला जे जाणवलं ते की सरकार फास्ट ट्रॅक कोर्टात नेणार वगैरे ह्या अनेक घोषणा करतं. अशा अनेक घटनांमध्ये आपण अनेकदा बघितलेलं आहे की लोक रस्त्यावरती उतरतात, आक्रोश करतात, न्याय मागतात आणि त्यावेळेसची वेळ निघून जाते. पण त्याच्यानंतर जेव्हा ती केस कोर्टात दाखल होते, आरोपींना शिक्षा मिळायला वर्षानुवर्ष लागून जातात. असंच ह्या मुलीच्या बाबतीमध्ये होऊ नये अशी माझी सरकारकडनं अपेक्षा आहे. फास्ट ट्रॅक कोर्टात जरी ही केस दाखल केली जात असेल तरी पण भडगावची आपण एक केस आपल्या जळगाव जिल्ह्यातली जर बघितली तर गेले 3 वर्ष झाले अशीच एक चिमुकलीवरती अत्याचार झाला होता. तिला मारून टाकण्यात आलं होतं आणि तिला देखील गोठ्यात डांबून ठेवून तिला तिथेच दाबून ठेवण्यात आलं होतं. गेल्या 3 वर्ष झाले तिची केस फास्ट ट्रॅक कोर्टात गेल्यावर देखील अजून पण तिला न्याय मिळालेला नाही आहे. असं या चिमुकलीच्या बाबतीत होऊ नये अशी माझी सरकारकडनं अपेक्षा आहे. आज महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर महिला अत्याचाराच्या घटना ह्या मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळत आहेत. 2 वर्षाची लहान चिमुकली असेल, 4 वर्षाची चिमुकली असेल किंवा 65-70 वर्षाच्या महिलेवरती देखील अत्याचाराच्या घटना ह्या पुढे येत आहेत. लोक आक्रोश करतात, रस्त्यावरती उतरतात, न्याय मागतात आणि त्या घटनेच्या संदर्भामध्ये तात्पुरता आवाज उठवतात. पण त्यानंतर त्या मुलीला किंवा त्या महिलेला न्याय मिळतो का ह्या संदर्भामध्ये जर आपण रेकॉर्ड बघितला तर अनेक वर्षानुवर्ष त्या महिलेला न्याय मिळवण्यासाठी लढावं लागतं, संघर्ष करावा लागतात. जर एखाद्या पीडितेचा मृत्यू झाला तर तिच्या परिवाराला, तिच्या कुटुंबाला वर्षानुवर्ष कोर्टाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात, पण न्याय मिळत नाही. रेप हा महिलेच्या शरीरावरती एकदा होतो, पण ह्या न्यायालयीन प्रक्रियेमधला जो लागणारा वेळ आहे आणि न्यायालय प्रक्रियेमधल्या ज्या त्रुटी आहेत ह्यामध्ये तिला न्याय मिळणारा जो विलंब आहे ह्याच्यामध्ये तिच्या मानसिकतेवरती हा बलात्कार वारंवार होतोय आणि हे थांबवायचं असेल तर लवकर तिला न्याय कसा मिळेल ह्याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. नसरापूरच्या घटनेमध्ये आपण बघितलंय की 4 वर्षाच्या चिमुकलीवरती अत्याचार केला आणि तिला मारून टाकण्यात आलंय. आज जरी सरकारने हे सांगितलं असेल की आम्ही ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू, पण फास्ट ट्रॅक कोर्टात पाठवली म्हणून लगेच तिला न्याय मिळणार आहे का? तर आपल्या जळगाव जिल्ह्यातल्या भडगाव तालुक्यामध्ये गेल्या 3 वर्षाच्या आधी एका चिमुकलीवरती असाच बलात्कार करण्यात आला होता. असंच त्या नराधमाने तिला मृत्युमुखी तिची हत्या केली होती आणि आज म्हणजे त्याच वेळेस सरकारने ही केसही फास्ट ट्रॅक कोर्टात आम्ही चालवतो आणि फास्ट ट्रॅक कोर्टात ती केस पाठवण्यात आली होती. पण आजही जर त्या केसच्या संदर्भामध्ये जर आपण माहिती काढली तर त्या मुलीला अजूनही न्याय मिळालेला नाही. म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्टात केस गेल्यानंतर देखील जर 3-3 वर्ष, 5-5 वर्ष, 7-7 वर्ष जर त्या चिमुकल्यांना, त्या माता भगिनींना न्याय मिळत नसेल तर कुठेतरी न्याय व्यवस्थेमध्ये कुठेतरी कमतरता आहे, कायद्याचा धाक राहिलेला नाही आहे, कायद्यामध्ये त्रुटी आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला बदल करणं गरजेचं आहे. महिलांना जर लवकरात लवकर न्याय द्यायचा असेल तर मी सरकारकडे विनंती करते आहे की एक स्वतंत्र न्याय व्यवस्था ज्यामध्ये फक्त महिलांच्या संदर्भातल्या गुन्ह्यांना लवकरात लवकर त्यामध्ये न्याय मिळेल, त्याच फक्त महिलांच्याच समस्यांच्या बाबतीमध्ये ते कोर्ट काम करेल, जेणेकरून हा जो लागणारा विलंब आहे हा न लागता लवकरात लवकर या महिलांना, पीडित महिलांना न्याय मिळेल. ह्यासाठी एक स्वतंत्र न्यायालयाची मागणी मी माझ्याकडून मुख्यमंत्री महोदयांना देखील केलेली आहे की एक स्वतंत्र न्यायालय असावं जिथे फक्त महिलांच्या अत्याचाराच्या बाबतीतल्या ज्या घटना असतील त्यावरती न्यायनिवाडा होईल.